बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी गंध फुलांचा. प्रकरण 6. कुत्री जोरात भुंकू लागली. तो पळायच्या आत पोलिसांनी त्याला गराडा घातला. तेवढ्यात त्यानं सगळ्या वाडीत घुमणारा आवाज केला. पोलिसांना आव्हान देतो ओरडत होता, गेलो बघ. आणि एवढ्या मोठ्या गराड्यातूनही तो निसटला. तोही पोलिसांना आवाज देत पोलीस मागे लागले. तो प्रचंड वेगाने धावू लागला. थोड्याच वेळात त्याने झऱ्याची खिंड गाठली. तो डोंगरावर चढला. त्यानं बंदुकीनं 2 बार काढले. पोलीस हात हलवीत मागे आले. पुढे आम्ही जवळजवळ 50 वर्षांनी तरसवाडला घरमालकिनीच्या नातवाच्या बकुळाच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो. लग्न सायंकाळी 6 वाजता होतं. आम्ही 12लाच तिथं पोहोचलो. सगळी वाडी जमली दादांना बघायला, भेटायला. यातच 2 वाजले. आम्ही सकाळी 8ला घरातून निघालो होतो. लग्नात जेवलो आणि साऱ्या वाडीतल्या माणसांना भेटलो. दादांनी मध्येच वाडीतल्या माणसांना विचारलं, दगड्या रामोशी आहे का हो? आहे की, आत्ता जाग्यावर बसून आहे, लकवा झाला आहे, असं कोणीतरी सांगितलं. मग आमची पिंपरीला जायचं ठरलं. गाडी केदारबापूंच्या इस्पारीजवळून निघाली. मी ते रान डोळे भरून पाहत होतो. पिंपरीत आम्ही गेलो. तिथल्या दादांच्या ओळखीच्या भटजींची गाडी घेतली. तोही खूप थकला होता. पायऱ्या चढतच दादाने विचारलं, काय ओळखलं का मला? ओळखलं की गुरुजी, आणि हसला. पुढं त्यानंच विचारलं, रंगराव कुठं आहे? हाय की, हा काय? त्यानं वळून माझ्याकडं बघितलं. त्याला उठायला येत नव्हतं. त्याची गर्दन पूर्वीसारखीच गच्च भरलेली. आम्हाला पाहून त्याला खूप आनंद झाला. शिवाजीराव कुठं आहेत? त्यानं विचारलं. माझे थोरले आत्ते भाऊ माझ्याबरोबर काही दिवस तरसवाडला होते. दगड्या त्यांना ओळखत होता. मग चहा पाणी झालं. दादाने विचारलं, तुमची पोरं आता तुमचा पूर्वीचा व्यवसाय चोऱ्या करतात काय हो? तसा तो हसला. आता नाही कोणत्यातलं, करून खात्यात सारी. थोडा वेळ होता म्हणून आम्ही चहापाणी झाल्यावर सारे उठलो. आम्ही निघालो तसं त्याचं डोळं पाण्यानं भरलं. आम्हाला म्हणाला, भाऊसाहेबांनी आम्हाला लई वाचवलंय. भाऊसाहेबांनी त्याला कुठेतरी शिक्षा होताना किंवा अन्य कायदेशीर बाबतीत दया दाखवली असावी. त्या आठवणीनं तो रडला. मी पहिलीत असताना हाच दगड्या रामोशीपूर्वी तरसवाडीत आम्ही तिथे होतो तेव्हा पळत पळत आला होता. दुपार झाली होती. सारी माणसं रानामाळात गेलेली. तो पळत आला. तो आमच्या घराच्या पुढं असलेल्या मगऱ्याच्या घरात घुसला. मगराच्यात कोणीच नव्हतं. घराला कुलूप होतं. तो सोप्यालाच दमगीर होऊन बसला. बहुतेक पोलीस मागे लागले असावेत. त्यांना गुंगारा देऊन तो सटकला असावा. फराराला बघायला आम्ही सारी मुलं जमलो. त्यानं पाणी मागितलं. कोणीतरी पाण्याचा तांब्या भरून आणला. त्यानं तो तांब्या एका दमात मोकळा केला. फार तहानलेला होता तो. सगळी पोरं लांब रस्त्यावर उभी राहून त्याला बघत होती. मीही त्या पोरांच्यात होतो. त्यानं मला जवळ बोलावलं. मांडीवर बसून माझ्या हातात बंदूक दिली. आईला हे कळलं आणि आई एकदम ओरडली, अगं बाई, माझ्या पोराला पळवून नेईल की. भाऊसाहेब त्याला पकडणार होते म्हणून त्यांच्या पाहुण्यांच्या पोराला पळवून नेईल अशी आई शंका होती. तेवढ्यात तो उठला. मला खाली ठेवलं व बंदूक घेतली आणि पुन्हा पळत निघाला. वाडीतून कुठं पसार झाला ते कळलंच नाही. आईनं येऊन मला पोटाशी धरलं. त्यावेळी ती किती घाबरली होती. पण दगड्या दिलदार. त्याचा दिलदारपणा कुणाला माहीत नव्हता. मोहिते भाऊसाहेबांनी मात्र त्याला पुढे केव्हा तरी पकडला.
तो पोलिसांना गुरगुरू लागला, साहेब तुम्ही एका पारड्यात बसा आणि दुसऱ्या पारड्यात सोनं घालतो. त्यानं गुरमीतच भाऊसाहेबांना म्हटलं. भाऊसाहेबही मग गरजले, आधी गाडीत चढ. नाही चढत. दगड्यानं पुन्हा डरकाळी फोडली. भाऊसाहेब पुढे झाले आणि त्याच्या तंगड्यात हात घालून त्याला उचलता आणि धानकन गाडीत फेकला. तिकडं भंडी नावाचं एक पीक असायचं. ते बाजरीपेक्षा लवकर यायचं. मानदेशातल्या भाकरीची चव कशालाच येणार नाही. नुसती तेल चटणी आणि बाजरीची भाकरी खाल्ली तरी त्याची चव इतर कोणत्याही मेजवानीच्या जेवणाला सुद्धा यायची नाही. सुगीत आमच्या घरी पोतं 2 पोतं बाजरी जमे. दादा कधीच कुणाला काही आणायला सांगत नसत. प्रेमापोटी माणसं हे आणून देत. त्या देण्यात त्यांना आनंद असे. असं बाजरीनं भरलं पोतं आमच्या सोप्यात उभं केलं मला आठवतंय. तिकडं पाऊस नाही, कुठंतरी एखादी विहीर. माझ्या तिथल्या वास्तव्यात फक्त मी 2च विहिरी पाहिल्याचं मला आठवतंय. एक केदार बापूंची आणि दुसरी गोविंद बापूंची महार दऱ्यातली. गोविंद बापूंची विहीर अगदी ओढ्याकाठालाच होती. वर्षभर निवाळ संख पाणी घेऊन वाहणारा तो ओढा विहिरीलाही पाणी पुरवी. केदारजींची विहीर ही त्याच ओढ्याकाठी, परंतु दूर वाडीच्या पूर्वेला, पण ओढ्यापासून थोडीशी दूर होती. सारी मुरमाड जमीन, तांबूस, पाऊस कधीतरी, तोही एखादी चळक देऊन थांबे. त्यामुळं माणसं पिकांना अगदी पोटच्या पोरागत जपत. शाळेची दुपारची सुट्टी झाली म्हणजे मग आम्ही पोरं भाकरी खात असू. आईनं मला बाजरीची भाकरी तुपास कुस्करून छान लाडी करून ठेवला असे. तो मी जेवताना त्यांच्या समवेत खात असे. इतर मुलं थाळीत चटणी घेत व त्यांचं आळं करीत आणि त्यात बाटलीतलं शिशातलं तेल घेत. आळं फुटून देत नसत. आईची सक्त ताकीद असे, आळं फुटस्तोवर तेल घ्यायचं नाही. मग ते बाजरीच्या भाकरीनं तेल चटणी कालवून खात. काही मुलांच्या तेल नसे, मग ते चटणीत पाणी घेत. आळं फुटलं तरी त्यांना त्याचं अशुभ काहीच नसे. एकदा एका मुलाच्या गोड तेलाच्या शिशात केकार, हा तिकडचा शब्द, तो केकार पडला. ते तेल घेऊन भाकरी खाल्ली होती. मला मात्र कसंच वाटलं. पुढं बाजरीची भाकरी आणि ते तेल चटणी खाताना हमखास मला ते झुरळ दिसे आणि कसं तरीच होई. मग वाडीतले दिवस आमचे छान गेले. तिथला रानमेवा मला सतत आठवतो. इतर ठिकाणच्या पदार्थापेक्षा तिथले पदार्थ खूप रुचकर लागत. रताळी आणि गाजरं यांची गोडी तर विचारूच नका. मुटकुल्या, शेंगूळ, निवडुंगाची लाल फळं हा आमचा मेवा. या सर्वावर ताण म्हणजे तिथली बाजरी. त्या मातीतच हा गुण असावा. तिथल्या चाऱ्यावर जगणाऱ्या कोकरांचं मटण ही चवदार लागे. त्यावेळेला 4 आण्याला किंवा 8 आण्याला एक मटणाचा वाटा असे. त्या रश्श्याची आणि मटणाची चव काही न्यारीच. वाडीत कधीतरी कोणीतरी बोकड कापत. सगळी वाडी त्यावर पालथी पडे. कधी मेंढरू कापीत. सगळ्या वाडीला निमंत्रण. वाडीतच हे जेवण असे. देवाला मेंढी देऊन येत असेत. एखादा जाकर करी. जाकर म्हणजे देवीची जत्रा. तिथे मग फक्त आंबील. पाणी तापवून त्यात पीठ कालवीत आणि त्या आंबिलाची घागर भरून ठेवीत. साऱ्या वाडीला आमंत्रण असे. दादाही अशा आमंत्रणास जात. तिथं जाऊन आंबील प्यायची. मागं सर्वस्तोवर आंबी प्यायची. पण असली आंबील ही तिथल्या लोकांना फार आवडे. पोट भरे. त्यानं लोक खुश असत, कारण दुसरं काही जेवायलाच नसे. एका माणसाची एकदा हंडी म्हणजे एक प्रकारचं पीक राखण आली होती. हे एक लवकर येणारं पीक होतं. बाजरीचं पीक हाती लागेस तोवर या पिकावर दिवस काढता येत असत. हंडी चांगली भरात आली होती हुरड्याला, त्यामुळं पाखरं दमवीत असत. दिवसभर त्या हंडीची तो राखण करायचा. हा करून चिमण्यांना हाकलायचा. कधी गोपनीनं दगड मारायचा. पीक थोडंसंच होतं, पण त्याच्यावर त्याची सगळी मदार होती. एके दिवशी तो शाळेत आला. गुरुजी,
दादाने हाकेसरशी बाहेर पाहिलं. काय हो, आज पोराला जरा सुट्टी देता का शाळेतनं? कशाला? वंडी काय तुम्ही? मला आज जरा रोजगार लागलाय, तेवढं 4 आटानं मीठ मिरचीला. बरं जावा, देतो पोरला पाठवून. लवकर पाठवा, म्हणजे मी भाकरी खाऊन रोजगारला सुटन. काही काळजी करू नका. त्याचं भंडीचं रान वाडीबाहेरच होतं. दादांना ते माहीत होतं. तो गेल्यावर थोड्या वेळानं दादांनी सर्व वर्ग बरोबर घेतले. म्हणजे सगळी शाळाच त्या रानाकडे गेली. रानात आल्यावर पोरांना जरा मज्जाच वाटली. अशा मोकळ्या उघड्या बागेत शिकताना वेगळा आनंद मिळत होता. पोरं हरकून टुम झाली. दादानी व्हंडीवरून नजर फिरवली. व्हंडी चांगली पिकली होती. तानं भरलं होतं. शिवारात दुसरीकडे काहीच खायला न आल्यानं सगळ्या चिमण्या पिकावर झडप घालायच्या आणि तो रानाचा मालक एक चिमणीसुद्धा पिकावर बसू देत नव्हता. त्या रानाजवळ मुलांचा त्या दिवशी एवढा कलकलाट ऐकून एकही चिमणी वा पाखरू दिवसभर फिरकलं नाही. दादांना जे शिकवायचं होतं तेही सारं शिकवता आलं. त्याच फंडीच्या रानात एकुलतं एक मक्याचं ताट होतं. त्याला 2च कणसं होती. हिरव्या गार पाल्यात दडली होती. कणसाच्या पाल्यातून काळ्या तांबूस शेपट्या लोंबत होत्या. दिवस मावळला. शाळा सुटली. पोरं मोठ्या आनंदानं आपापल्या घराकडे गेली. पाखरंही आपापल्या घरट्याकडे गेली. सर्वच शांत शांत होतं. एकही पाखरू रानात उरलं नव्हतं. हळूहळू अंधार पसरू लागला होता. अंधार पडला होता. वाडीत सर्वत्र दंगा चालला होता. संध्याकाळी त्याचं पोरगं गुरुजी गुरुजी करत आमच्या घरला आलं. दादा उठून सोप्यात आले. काय रे? आबानं ही 2 कणसं दिल्या ती. त्यानं ती गुरुजींच्या पुढं केली. अंधाराचं कशाला आलास? आबा म्हटला जा गुरुजीच्या पोराला एवढं खायला दे जा म्हणून. दादांच्या डोळ्यापुढं मक्याचं एकुलतं एक ताट डोलू लागलं. त्यानं त्यांच्या पोरांना जपून ठेवलेला तो मेवा तोच त्यानं आपल्या पोराजवळ दिला होता. बस जातो, आता जेवायचं आहे अजून. अरे बस. तो सोप्यात बसला. दादानी कणसं आईजवळ दिली. ही भाज खरपूस. चुलीत निकारा होताच आईनं ती चांगली फडफड भाजली. दादाने ती गरम गरम हातात घेतली. त्याचं 4 तुकडे केलं आणि त्यातलं 2 त्या पोराजवळ दिलं. नको गुरुजी, आमच्यात हाय ती. पोरगं उगीच म्हटलं. त्यांच्या फंडीत एकच मक्याचं ताट होतं, दुसरं नव्हतंच. अरे ने जा, ने. एक तुला आणि एक तुझ्या भावाला होईल. दादांच्या पुढं त्याला काही बोलता येईना. कणसाचे ते 2 तुकडे घेऊन तो घराकडे गेला. ते 2 तुकडे मी, आई आणि दादाने सोलून खाल्ले. त्याला का दिलंस कणसाचं तुकडं? आईनं विचारलं. अगं त्याच्या शिवारात एकच मक्याचं ताट होतं आणि त्याला 2च कणसं होती. ती त्यानं आपल्या पोरांच्यासाठी जपून ठेवली होती. पोरंही त्या कणसाची वाट पाहत असतील, कधीतरी आपल्याला खायला मिळतील म्हणून. दुसऱ्या दिवशी तो सकाळी पुन्हा शाळेत आला. गुरुजी, काल सगळी शाळाच रानात नेलीसा आणि कणीस का मागं दिलीसा? मग तुमच्या पोरांना मी ते खायला दिलं होतं. त्याला वाईट वाटलं होतं. आपल्या रानात कणसाचं एकच ताट होतं हे गुरुजींनी पाहिलं होतं आणि तेवढं बघून त्यांच्या पोराला दिला खाऊ त्याने आपल्या बी पोरासनी दिला हे त्याच्या लक्षात आलं. आणि हे त्याच्या लक्षात येताच त्याचं डोळं पाण्यानं भरलं. आज अनेक रोजगाराला जाणार काय? त्याच्या पाणावलेल्या डोळ्यांकडे विषयांतर करण्यासाठी म्हणून गुरुजींनी विचारलं. छा, रोज कुठला रोजगार लागतोय आम्हाला? रोजगार लावून परवडतंय भय आपल्यातल्या शेतकऱ्यासनी. काल जरा चुकून मिळाला झालं. आणि असं म्हणत डोळ्यातलं अश्रू आवरत तो घराकडे निघाला. एकदा बाबा
म्हणजे आईचे वडील बहादूरवाडीवरून सायकलीवरून आले होते. बाबांच्यासाठी काल दादाने कुठून तरी मटण आणलं होतं. आई स्वयंपाक करीत होती. कालच बाबा 100 किलोमीटर अंतर कापून आले होते. लेकीकडे निघाले की ती पहाटेची सायकल घेऊन निघत. येताना माहेरच्या वस्तू म्हणून आईला काही बाई घेऊन आले होते. बाबा आणि दादा अंगणात बसले होते. दादा बाबांच्याशी बोलत होते. मग कलडोनला लिंबवाचा दर काय आहे, आणखी कुठं किती आहे, असं त्यांचं बोलणं चाललं होतं. तेवढ्यात गोविंद बापू तिथल्या रस्त्यानं निघाले होते. त्यांनी त्याचं हे बोलणं ऐकलं आणि म्हणाले, पिंपरीला मळ्यात लिंबू मिळतात. लिंबू पण मोठं लाल आहे ती. असं म्हणून गोविंद बापू पुढे निघून गेले. लिंबू आणायला म्हणून दादा उठले. मामा येतोय काय? कुठं? पिंपरीच्या मळ्यात. चला, इथं तरी काय करायचं आहे बसून. तेवढ्यात आई बाहेर आली. आता नुसत्या लिंबवासाठी पिंपरीला जाता हवी. लिंबू आणतो आणि जेवण होईसर फिरून पण येतो. जेवण होत आलं या बघा, नाहीतर हिंडत बसशीला तिकडंच. आई, आलो इतक्यात. दोघंही बाहेर पडले. वाडीच्या बाहेर येऊन त्यांनी पिंपरीची वाट धरली. पिंपरीच्या पश्चिमेलाच मळा होता. बरंचसं अंतर चालून गेल्यावर त्यांना लिंबवाची बाग दिसली. बागेच्या पलीकडेच एक ओघळ होती. बागेच्या पलीकडे 1-2 माणसं बसली होती. दादांना आणि बाबांना बघून ती माणसं उठली आणि पळायला लागली. आणखी इकडं तिकडं असलेली माणसं पळायला लागली. बाबांना आणि दादांना काहीच कळेना. लिंबवाच्या बागेच्या पलीकडंच दारू काढायची चालली होती, म्हणून ती माणसं दादांना आणि बाबांना बघून पळू लागली. बाबा आणि दादा दोघेही उंच होते, तगडे होते. त्यांना वाटलं पोलीसच साध्या ड्रेसात आलेत त्यांना पकडायला. अरे, हे आपल्या वाडीचं गुरुजी नव्ह का? एकानं लांब डोळ्याला आडवा हात लावून ओळखून म्हटलं. खरं म्हणतोस? दुसऱ्यानं खात्री करून घेण्यासाठी विचारलं. वय, चला भेलासा उगीच तुम्ही. सगळी माणसं परत फिरली. गुरुजी, त्यातल्या एकानं हाक मारली. काय झालं? अहो लांब ना, आम्ही तुम्हाला ओळखलंच नाही. आम्हाला वाटलं पोलीसच आलं 2. मग पळाय काय झालं? इथं भट्टी बी लावली ह्या दारूची. नुसत्या लिंबवाच्या बागेनं भागवतोय वय खर्च आमचा. त्याच्या जोडीला हे चालू केलंय. झकास केलं जा. मग दादा आणि बाबा त्या बागेकडे पाहत राहिले. बरं, आम्हाला मोठवाड 2-3 लिंबू द्या. अहो 2-3 का? चांगली 5-6 देतो की मोठी मोठी. 2 बास. त्यानं पिवळी जर्द मोठी लाट लिंब चांगली 7-8 तोडून आणली. इतकी? आम्हाला 1-2 बास होती. न्या जावा गुरुजी, तुम्ही आमच्या मळ्याकडे कवाच फिरकत नाही जा. दादाने ती लिंब दंडक्याच्या आतल्या खिशात टाकली आणि मग दोघेही परत निघाले. तोच त्या माणसाने गुरुजींना हाक मारली. गुरुजी, काय? या. का? या म्हणजे झालं. आणि तो जरा तिथून लांब गेला. तिथल्या झाडाखाली त्यानं घोंगडं टाकलं. बसा बसा, सांगतो तुम्हाला. असं म्हणून तो तिकडे कुठंतरी गेला. 2 काचेचं फुल्ल गलास भरून घेऊन आला. घ्या, पहिल्या धाराची आहे, घ्या. अहो मी घेत नाही, आमच्या सासऱ्यासनी तेवढी द्या, त्यांना चालते. गुरुजी, घ्या की दोघं बी संग संग. काय होतंय त्याला? पण आमचं नाव भाऊसाहेबांनी सांगू नका, नाहीतर छापा आलाच दुसऱ्या दिवशी. आम्ही कशाला सांगतो या. दोघांनी 2 ग्लास मारले आणि उठले. ऊन झालं होतं. दिवस आता पश्चिमेस कलू लागला होता. वाडीत दोघे पोचले. घरापुढं जाऊन उभा राहिले. आई जेवण करून त्यांचीच वाट बघत होती. ते दोघंही बेलकांडत होते.
असलं कसलं लिंबू आणताय? आता पाण्याची एक घागर आणा जावा, पाणी संपलंय. तशाही अवस्थेत दादाने घागर घेतली. हेळाच्या पायऱ्या उतरले, मग घागर भरली. कसं तरी भेलकांड्यात वर आले. घरात नेऊन घागर ठेवली. दोघांनी हातपाय धुतले. दणक्याच्या खिशातले लिंब दादाने आईपुढे टाकली. इतक्या लांब गेलायसा होई लिंबू आणायला? आग्राला पागर. आईनं वाढलं. दोघं शांतपणे जेवू लागलं. जेवता जेवता बाबा दादांना म्हणाले, त्यांनी आपल्याला दारू का दिली माहिती आहे काही? का? आपण भाऊसाहेबांना हे सांगू नये म्हणून. आपल्याला बी गुंतवली तिने दारूत. त्यांच्या या चोरीच्या धंद्यात आपण बी सामील झालोच की. त्यांच्या या संवादानं आई त्यांच्याकडे बघतच राहिली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.